ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. ज्ञानदेवांची भाषा पाहून आस्वादासाठी इंद्रियांमध्ये लागलेले भांडण. ओव्या आहेत 16 ते 22. मागच्या भागात आपण ज्ञानदेवांचा भाषाभिमान व आपल्या साहित्य कृतीच्या श्रेष्ठत्वाविषयी सार्थ अभिमान प्रकट झालेला पाहिला. आता ज्ञानदेव ही साहित्य कृती पाहून इंद्रियांमध्ये आपापसात कसे भांडण सुरू होईल त्याचे मजेदार वर्णन करत आहेत. ऐका रसाळपणाची या लोभा, की श्रवणीची होती जिभा, बोले इंद्रिया लागे कळंबा एकमेक. ऐका रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील व माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमध्ये परस्परामध्ये भांडण लागेल. सहजे शब्दू तरी विषो श्रवणाचा, परी रसना म्हणे हा रसो आमुचा. घ्राणासी भावो जाय परिमळाचा, हा तोची होईल. सहज विचार करून पाहिले तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे, परंतु जिव्हा म्हणेल हा शब्द माझा रसविषय आहे. नाकाला असे वाटेल की या शब्दाच्या योगाने मला सुवास मिळावा, तर तो शब्दच अनुक्रमे रस व सुवास होईल. नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखता डोळ याही पुरो लागे धणी, ते म्हणती उघडली खाणी रूपाची ही. या बोलण्याच्या मर्यादेची पद्धत आश्चर्यकारक आहे. ती पाहिली असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल व ते म्हणतील हे आम्हाला रूप विषयाचे कोठारच उघडले आहे. जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनची धावे बाहिरे, बोलू भुजा हे आविष्करे आलिंगावया. संपूर्ण पद जेथे पूर्ण होईल तेथे त्याच्या भेटी करता अंतःकरण बाहेर धाव घेईल व शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरसावतील. ऐशी इंद्रिये आपुला लिया भावी, झोंबती परितो सरिसेपणीची बुझावी, जैसा एकला जग चेबवी सहस्र करू. याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दाला लगट करतील, पण तो शब्द सर्वांचे सारखे समाधान करेल. ज्याप्रमाणे सूर्य एकटाच सर्व जगाला जागे करतो, तैसे शब्दाचे व्यापकपण देखीजे असाधारण. पाहता या भावज्ञ भावती गुण चिंतामणीचे. त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे असे समजावे. याचा विचार करून अभिप्राय जाणणाऱ्याला या चिंतामणीसारखे गुण दिसून येतील. हे असो तू या बोलांची ताटे भली, वरी कैवल्य रसे वोगरिली, ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामासी. ते राहू द्या. असे शब्द हीच कोणी चांगली ताटे व त्यात मोक्षरूप पक्वाने वाढली आहेत, अशी ही ग्रंथरचना रूपी मेजवानी मी निष्काम संतांना केली आहे. ज्ञानदेव येथे आपल्या शब्दांची थोरवी गात आहेत. वास्तविक शब्द हा श्रवणाचा विषय, पण ज्ञानदेवांचे बोल ऐकताच सर्व इंद्रियात आपापसात कलह सुरू होतो असे मजेशीर वर्णन ज्ञानदेव करीत आहेत. हा शब्दांचा रसाळपणा एवढा आहे की रस हा रसनेचा म्हणजे जिभेचा विषय असून सुद्धा तो कानाला आपला विषय वाटू लागेल. कानांच्या योगेच या शब्दातून पाघळणारा रस पिऊन जिभाला तृप्ती लाभेल. तर शब्द हा कानाचा विषय असून सुद्धा जिभेला तो आपला विषय वाटेल, कारण त्यात रस ओतप्रत भरलेला आहे. त्यामुळे तो शब्द रसविषय अथवा गंधविषय होऊन रसना व नाक यांची तृप्ती करेल. डोळे सुद्धा या शब्दांनी तृप्त होतील, कारण ज्ञानदेव शब्दामधून ते रूप साकार करणार आहेत. पुढे त्यांनी म्हटलेच आहे की बोली अरूपाचे रूप दावीन. आपल्या बोलामधून ते अरूप असणारे परब्रह्म डोळ्यापुढे साकार करणार आहेत. इतके त्यांच्या शब्दांचे सामर्थ्य आहे. पुढे म्हणतात की पदपूर्ती झाली की त्या शब्दांची भेट घ्यावी असे अंतःकरणाला वाटेल. भवभूतीने उत्तर रामचरितात म्हटले आहे, लौकिकानामी साधूनाम अर्थम वागानुवर्तते, ऋषीनाम पुनराद्यानाम वाचम अर्थोन धावती. म्हणजे लौकिक सज्जनांची वाणी त्यांच्या अभिप्रेत आशयास अनुसरते, पण आद्य वैदिक ऋषींबाबत मात्र अर्थ त्यांच्या वाणीचे अनुसरण करतो. सर्वसाधारणपणे सज्जन लोक त्यांना जे म्हणायचे असते त्याप्रमाणे शब्दांची योजना करतात, त्यामुळे त्यांचे शब्द अर्थाचे अनुसरण करतात. पण वैदिक ऋषींच्या बाबतीत मात्र अर्थ त्यांच्या वाणीचे अनुसरण करतो.
ज्ञानदेवांचे शब्द सुद्धा वैदिक ऋषींच्या वाणीप्रमाणे आहेत. स्वतः सरस्वती त्यांच्यापुढे हात जोडून उभी आहे. त्यामुळे त्यांना विषय मांडणी करता शब्द शोधावे लागत नाहीत. त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडताच अर्थ त्यामध्ये प्रविष्ट होतो. भगवंतांचे मनोगत कोण जाणू शकेल? पण ज्ञानी भक्त भगवत स्वरूप झाल्यामुळे तो त्याचे मनोगत जाणू शकतो. सत्यसंकल्प असणाऱ्या मनुष्याचे मनोरथ स्वतः भगवान पूर्ण करतात. त्यामुळे ज्ञानेशांच्या वाणीला भगवत प्रसादाने गोडवा, कोमलता प्राप्त झालेली आहे. इतके की प्रत्येक इंद्रियाला तो शब्द आपलाच विषय वाटतो. ज्ञानेंद्रियांना शब्द आपलाच विषय असे वाटले तर नवल नाही, पण हात सुद्धा त्याला कवटाळायला पुढे सरसवतात असे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. ते आपल्या शब्दांना सूर्याची उपमा देतात. सूर्य उगवला की सगळे जग एकसारखे प्रकाशमय होते. तसे आपले शब्द सगळे इंद्रियांना सारखेच समाधानी करतील. आधी अंधारात असलेल्या गोष्टी प्रकाशामुळे दिसू लागतात. त्याप्रमाणे आपले शब्द पूर्वी अंधारात लपून बसलेले परब्रह्म प्रकाशात आणतील. असा आपल्या शब्दांचा व्यापकपणा आहे असे ज्ञानदेव सांगत आहेत. दुसरी उपमा ते चिंतामणीची देतात. चिंतामणी हा एक प्रकारचा मणी. तो हातात घेऊन एखादी इच्छा व्यक्त केल्यास ती पूर्ण होते. ज्ञानदेव म्हणतात की माझे शब्द सुद्धा त्या चिंतामणीप्रमाणेच आहेत. साधक इच्छित असलेले परब्रह्म या शब्दांच्या योगे त्याच्या अनुभवास येणार आहे. पुढे त्यांनी स्वाद प्रतिमेचा उपयोग केलेला आहे. ज्ञानेश्वरीत अनेक प्रकारच्या प्रतिमा वापरलेल्या आहेत. इंद्रियांच्या आधारावर ज्या प्रतिमांचा आस्वाद घेता येतो त्या संवेदनात्मक प्रतिमा नाद, स्पर्श, रूप, रस व गंध अशा 5 प्रकारच्या होतात. चौथ्या अध्यायात अशी अनेक संवेदनांचे मिश्रण असलेली एक भावमधुर प्रतिमा आली होती. सहजे मलया निळू मंदू सुगंधू तया अमृताचा होय स्वादू आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या. या प्रतिमेत ज्ञानदेवाने मलय पर्वतावरील वाऱ्यामध्ये चंदनाचा गंध असतोच, पण त्यात अमृताचा स्वाद व नाद सुद्धा जर असता तर घ्राणाबरोबर रसना व श्रोत्रांना सुद्धा आनंद मिळाला असता अशी कल्पना केली होती. इथे आपल्या शब्द संपत्तीवर त्यांनी मोक्षरूप पक्वाने वाढलेली ताटे असल्याची कल्पना केली आहे. शब्दरूप ताटे आहेत व त्यातून मिळणारा मोक्ष हे पक्वान्न आहे आणि ही मेजवानी त्यांनी संतांना दिलेली आहे. ते संत सुद्धा कसे तर निष्काम. थोडक्यात निष्काम संत या शब्दांच्या सहाय्याने मोक्ष मिळवून तृप्त होतील असे त्यांनी सांगितलेले आहे. या कैवल्य रसाचे अधिकारी हे निष्काम पुरुषच आहेत, पण बाकीच्यांनाही आपापल्या अधिकाराप्रमाणे या ग्रंथाचे सेवन करता येणारच आहे. असा त्या शब्दांचा व्यापकपणा व सामर्थ्य आहे असा सार्थ अभिमान त्यांनी शब्दातून व्यक्त केलेला आहे. पण ही तृप्ती मिळण्यासाठी काय केले पाहिजे ते पुढील ओव्यामधून सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.